आज आपण हॉटेलसारखे छोले भटुरे तयार करणार आहोत आणि तेही घरच्या घरी. भटुरे मऊ, हलके आणि अगदी टम्म फुललेले होण्यासाठी एक सिक्रेट लिक्विड तुम्हाला मी सांगणार आहे, जे तुम्हाला कोणीही सांगितलेलं नसेल. यामुळे भटुरे छान हलके-फुलके आणि टम्म फुललेले तयार होतील आणि आतून छान जाळीही यावर तयार होणार आहे. सोबतच छोलेही एकदम चटपटीत आणि मसालेदार तयार होतील. चला तर मग छोले भटुरे तयार करायला घेणार आहोत आपण. तर सर्वात आधी इथे आपण आता जे चणे आहेत काबुली चणे ते मी रात्रीच भिजत घातलेले होते. तर इथे 1 वाटी हे काबुली चणे आधी 2 पाण्याने धुवून घेतले आणि नंतर यामध्ये भरपूर असं पाणी घालून रात्रभर भिजत ठेवलेले आहेत. चांगले फुलून दुप्पट झालेले आहेत. आता हे आपण सर्वात आधी कुकरला शिजायला घालणार आहोत. तर त्यासाठी छोले सर्वात आधी आपण असे कुकरमध्ये घालून घेणार आहोत. पूर्ण छोले घालून झाल्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत. आणि हो, रेसिपी थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे चणे घालून झाल्यानंतर आपण कुकरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. छान चणे बुडतील इतपत पाणी घालायचं. आता त्यामध्ये एक तमालपत्र आपण घातलेलं आहे. सोबतच मोठी विलायची आहे, मसाला विलायची ती घातलेली आहे आणि एक दालचिनीचा अर्धा इंचाचा लहान तुकडा. सोबतच इथे अर्धा चमचा मी मीठसुद्धा घातलेलं आहे. यामुळे चण्यांना छान चव येईल. आता कुकरचं झाकण आपण बंद करून घेणार आहोत आणि कुकरच्या 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आता एक बाजूला आपण कुकर ठेवूया दुसऱ्या गॅसवर. तोवर आपण भटुरे तयार करण्यासाठी हे तुम्हाला सिक्रेट लिक्विड सांगते कसं करायचं. सर्वात आधी मी इथे अगदी पाव ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे. हे पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं, हलकासा हाताला चटका बसेल इतपत. आता पाणी गरम झाल्यानंतर हे पातेलं मी खाली काढून घेतलेलं आहे. आता इथे 1 वाटी घट्टसर असं मी ताजं दही घेतलेलं आहे. दही तुमचं जर पातळ असेल तर मग पाण्याचं प्रमाण एकदम कमी ठेवायचं. तर आता इथे आपण दही यामध्ये पूर्ण घातलेलं आहे. आता सोबतच आपल्याला सर्वात आधी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर इथे बेकिंग पावडर पाव चमचा एवढी मी घेतलेली आहे आणि आता पाव चमच्यालाही थोडा कमी एवढा मी खाण्याचा सोडा इथे घेतलेला आहे. सोबतच आपल्याला पिठी साखर पाव चमचा यामध्ये घालायची आहे आणि 2 चमचे तेल घालायचं आहे. इथे आपण अजिबातही ईस्टचा वापर केलेला नाही. आता हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे हे आता आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि मिश्रण एकत्र करत असताना छान हलकं आणि फेसाळलेलं तयार होतं. हेच आपल्या भटुरे तयार करण्याचं सिक्रेट आहे. हे जेव्हा मिश्रण तुम्ही भटुरे तयार करण्यासाठी वापरता तेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये बघा, जेव्हा भटुरे खाता तेव्हा ते किती जाळीदार आतून आणि हलके असतात, अगदी सॉफ्ट. तसेच भटुरे तुमचे घरी तयार होणार आहेत. एकदा हे मिश्रण तयार करून भटुरे तयार करून बघा. बघा हे किती फेसाळलेलं तयार झालं. आता आपल्याला इथे मैदा घ्यायचा आहे. तर मैदा आधी मी चाळून घेतलेला आहे आणि हाताने असा गच्च भरून घेतलेला आहे मैदा. आता आपल्याला सोबतच इथे बारीक रवा घ्यायचा आहे, पाव वाटी एवढा. रवा मैदा दोन्हीही आधी एकत्र करून घ्यायचे आहेत. तर आता आपल्याला हा जो रवा आणि मैदा आहे हा भिजवून घ्यायचा आहे. तर मी त्यासाठी हा एकत्र करून घेतलेला आहे. आता ते तयार केलेलं मिश्रण आहे ते मिश्रण आपल्याला थोडं थोडं करत यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हा मैदा भिजवून घ्यायचा आहे. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, दही पातळ जर तुमचं असेल तर पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं. त्यामुळे मग तुमचं तयार केलेल्या मिश्रणामध्ये व्यवस्थित हा मैदा भिजवला जातो. तर आता इथे मैदा भिजवत असताना आपल्याला हा घट्टसर असा भिजवून घ्यायचा आहे. फार जास्त पातळ मैदा भिजवायचा नाही. आता इथे हा पूर्ण मैदा आपला भिजवून तयार झालेला आहे. आता हा मैदा आपण हलकासा मळून घेणार आहोत आणि हा मैदा आपल्याला किमान 5 ते 7 मिनटं मुरण्यासाठी ठेवायचा आहे. यामध्ये घातलेला जो रवा आहे तो सुद्धा छान फुलला जाईल. तर आता आपण यावर झाकण ठेवूयात आणि हा 5 ते 7 मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत. असं केल्यामुळे तुमचे जे भटुरे आहेत ते छान असे हलके तयार होतात. आणि बघा मी घेतलेलं मिश्रण इथे पूर्ण मला लागलेलं आहे. तर आता आपण मैदा बाजूला ठेवूया आणि कुकर गार झालेलं आहे तर ते उघडून घेऊया. तर आता इथे आपले जे चणे आहेत ते कसे शिजले आहेत ते एकदा चेक करूया आपण. तर आता इथे एक दाखवते मी चणा तुम्हाला असा हाताने कसा शिजलेला आहे म्हणून. तर इथे आपण चणे शिजवताना सोडा अजिबातही घातलेला नाही. तरीही बघा चणे छान शिजल्या गेलेले आहेत आपले. यामध्ये जे आपण खडे मसाले घातलेले होते हे आधी आपण काढून घेणार आहोत.
तर हे पूर्ण काढून घ्यायचे, म्हणजे आपल्याला चणे जेव्हा आपण खातो तेव्हा ते दाताखाली यायला नको म्हणून. तर आता हे पूर्ण मी काढून घेतल्यानंतर यामधले थोडे चणे मी बाजूला काढून घेतलेले आहेत. तर इथे बघू शकता आपण आता एक छोटंसं वाटण तयार करणार आहोत. तर 2 मध्यम आकाराचे मी इथे कांदे घेतलेले आहेत. सर्व वाटण कच्चंच करायचं आहे. तर दोन्हीही कांदे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहे जाडसर चिरून. सोबत 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, मूठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सर्व पाणी न घालता आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे, पण फार जास्त बारीक करायचं नाही. बघा, हे या पद्धतीचं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो जाडसर चिरून घ्यायचा आहे आपल्याला. तर आता इथे टोमॅटोही घालून झालेला आहे. सोबतच बाजूला काढून ठेवलेले जे चणे होते तेही घालून घ्यायचे आहेत. आणि आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. याचीसुद्धा एक पेस्ट आपल्याला तयार करायची आहे. घेतलेले जे चणे आहेत त्यामुळे आपले जे चणे आपण फोडणीला घालू त्याला छान दाटसरपणा येतो. कढईमध्ये इथे छोले तयार करण्यासाठी तेल घालून घेतलेलं आहे मी. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा जाडसर असं कुटलेलं जिरं घातलं सुरुवातीला. आता सोबत तयार केलेलं कांदा लसूणचं जे वाटण आहे ते घालायचं आहे. पूर्ण वाटण इथे मी घालून घेतलेलं आहे आणि वाटण आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. एकदा वाटण आपलं हलकंसं परतून झालं की मग यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालूयात. सर्वात आधी इथे पाऊण चमचा मी गरम मसाला घेतला, त्याचबरोबर पाव चमचा हळद, चवीनुसार इथे लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि अर्धा ते पाऊण चमचा एवढी मी धना पावडर घेतलेली आहे. आता हे सर्व कोरडे मसाले वाटणासोबत छान एकत्र करून परतून घ्यायचे आहेत. आणि आता आपल्याला इथे हे वाटण झाकण ठेवून किमान 3 ते 4 मिनिटाची एक वाफ याला द्यायची आहे. याला छान वाफ काढून घेतल्यामुळे वाटणातील तेल सेपरेट होतं आणि वाटणही खमंग परतल्या जातं. कारण सर्व साहित्य कच्चंच घेतलेलं आहे इथे. आता झाकण काढून घेतलेलं आहे आणि वाटणावर हलकंसं तेल यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण जे टोमॅटो आणि चणे मिक्सरला फिरवून घेतलेले होते ती पेस्ट आपल्याला इथे घालायची आहे. तर आता ही पेस्ट आत घालून घेणार आहोत आणि वाटण अजून एकदा छान परतून घेणार आहोत. बघा, अशी बारीक छान ही पेस्ट तयार करायची आहे आपल्याला. आता हे सुद्धा सर्व वाटणामध्ये एकत्र करून घेते आधी आणि नंतर मग परत आपण हे एकदा झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत मस्त. कारण या वाटणाला तेल सुटायला हवं, तेव्हा छान आपल्या छोले जे आहेत त्यांना रंगही छान येईल आणि तेलसुद्धा छान येईल वर. तर आता इथे आपण यामध्ये घालून घेणार आहोत कसुरी मेथी पाव चमचा. त्याचबरोबर आमचूर पावडर घेतलेली आहे मी इथे, तीसुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत पाव चमचा एवढी. आता कसुरी मेथी आणि आमचूर पावडर वाटणामध्ये एकत्र करून घेऊया. आता हे सर्व घालून झालेलं आहे आपलं. आता झाकण ठेवते यावर आणि एक वाफ काढून घेते. असं केल्यामुळे तुमचं वाटण चांगलं परतल्या जातं. ते थोडंही कच्चं जरी राहिलं तरी मग आपल्या भाजीची टेस्ट पाहिजे तशी तयार होत नाही. आता हे वाटण बघा परतल्यानंतर छान वर तेल आलेलं आहे आणि वाटणाचा हलकासा रंगही बदललेला आहे. तर आता इथे आपण शिजवलेले जे चणे आहेत ते घालून घेणार आहोत आणि पाणी इथे आपण तेच वापरणार आहोत. त्यासाठी चणे शिजवताना फार जास्त पाणी घालायचं नाही, कारण तेच पाणी मग आपल्याला इथे वापरता येतं. दुसरं पाणी न वापरता असं जर पाणी वापरलं तर आपले छोलेही टेस्टी होतात. तर आता एकदा छान हे छोले आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही असेही खाऊ शकता. आता तर यामध्ये आपण सर्वात आधी मीठ घालून घेणार आहोत. पण चणे शिजत असताना मीठ आपण घातलेलं होतं, त्यामुळे थोडं बेताने घालायचं. आता जसं की मी सांगत होती तुम्हाला, छोले असेही तुम्ही खाऊ शकता. पण आता यावर आपण तुपाची फोडणी तयार करणार आहोत, त्यामुळे ते अधिकच खायला टेस्टी लागतील. तर आता इथे मी एक तडका पॅनमध्ये साजूक तूप घालून घेते चमचाभर. आता साजूक तूप चांगलं असं कडकडीत गरम होऊ द्यायचं. तूप गरम झालं की इथे यामध्ये आपल्याला पाव चमचा एवढं जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं फुलू द्यायचं. त्यानंतर इथे आपल्याला पाव चमच्याला थोडा कमी एवढा हिंग घालायचा. तोही छान तुपामध्ये परतून घ्यायचा. सोबत हिरवी मिरची अशी तिचे मधातून काप करून घेतलेले आहेत. एका मिरचीचे 2 ते काप घालायचे. सोबतच काही आलं घातलेलं आहे असं. आणि आता तेही तुपामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला पाव चमचा एवढं लाल तिखट घालायचं आहे. आणि आता तिखट घालत असताना गॅस मी बंद केलेली होती. तूप थोडं हलकंसं थंड होऊ दिलं आणि त्यानंतर ही फोडणी आपल्याला या
छोले तयार केलेले आहेत त्यावर घालायची आहे. आता व्यवस्थित हे छोले एकत्र करून घ्यायचे आहेत. वरून आता यावर आपण बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत. तर इथे मी कोथिंबीर घालून घेते यावर आणि आता हे व्यवस्थित छोले एकत्र करून घ्यायचे आणि गरमागरम मस्त एन्जॉय करायचे. एकदा या पद्धतीने छोले तुम्ही तयार करून बघा. आता याचा रंग, ग्रेव्ही आणि वर तेल बघा किती छान आलेलं आहे. आता आपण भटुरे तयार करायला घेणार आहोत. व्हिडिओ आज जरा मोठा झालेला आहे. तर आता इथे बघा, आपण जो मैदा भिजवून ठेवला होता तो छान फुलल्या गेलेला आहे. तर आता इथे आपण याचे गोळे तयार करणार आहोत. त्यासाठी मी हलकंसं तेल लावून घेतलं हाताला. आता एक गोळा काढून दाखवते तुम्हाला. आता याचा आपल्याला गोळा करून लाटायचे आहेत भटुरे. पण इथे कुठेही मैद्याचा वापर आपल्याला करायचा नाही, कारण भटुरे लाटत असताना तेल लावूनच ते लाटायचे आहेत आपल्याला. मैदा असा छान घट्टसर तुमचा भिजवलेला असेल तर तुम्हाला अजिबातही वरून याला मैदा लावायची गरज पडत नाही. आता इथे भटुरे जे आपण लाटून घेत आहोत, तर बघा इथे आपल्याला तुम्ही गोल तुम्हाला आवडत असेल त्या आकारामध्ये लाटून घेऊ शकता. पण मी असे थोडे लांबट लाटून घेतलेले आहेत. आता याच पद्धतीने आधी लाटून घेते आणि नंतर तळून घेणार आहोत. तर इथे भटुरे तळण्यासाठी मी आधीच तेल गरम केलेलं होतं. तेल छान धुवाधार असं गरम करायचं आणि त्यामध्येच भटुरे तळायचे. फार जास्त वेळ आपल्याला असे भटुरे पलटवायचे नाहीत. अगदी पहिली बाजू आणि दुसरी बाजू बघा किती छान टम्म असा फुलल्या गेलेला आहे भटुरा आपला. असंच या पद्धतीने आपण सर्व भटुरे आधी तळून घेणार आहोत. तर छान हलके असे हे भटुरे तयार होतात आणि रंग बघा किती छान आलेला आहे. आता असेच भटुरे मी दुसरासुद्धा तुम्हाला तळून दाखवते आणि हे असेच फुललेले राहतात. तर आता दुसरा तळून घेते मी. तर इथे आपण दुसरा टाकल्यानंतर गॅसची स्पीड कमी करायची नाही, कारण तेल जर तुमचं छान कळकळीत गरम असेल तर भटुरे अजिबातही तेलकट होत नाहीत. छान लगेचच ते फुलले जातात. तर बघा आता राहिलेले आहेत भटुरे, ते आधी तळून घेते आणि नंतर मग आपण सर्व करूया. तर बघा दिसत आहेत ना, अगदी म्हणजे बघूनच खाण्याची इच्छा होत आहे ना. तर आता आपण सर्व करायला घेणार आहोत. तर इथे आता आपण सर्वात आधी छोले ताटामध्ये वाढून घेणार आहोत आणि नंतर भटुरे. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी? तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा अशाच आपण झटपट, साध्या, सोप्या आणि घरगुती रेसिपीसोबत लवकरच भेटूया. तर आता आपले जे भटुरे तयार झालेले आहेत ते तुम्हाला फोडूनही दाखवते. तर आता ते बघा बराच वेळचे केलेले आहेत, पण अजूनही तसेच आहेत आणि अजिबातही तेलकट झालेले नाहीत. तर आतूनसुद्धा ते कसे हलके आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवते मी. आणि इथे छोले बघा अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटतं. बघा किती हलके आहेत आणि फोडल्यानंतरही बघा कसे दिसत आहेत. तर आहेत ना अगदी हलके फुलके असे. तर मग आता तुम्हीही अजिबात वेळ करू नका आणि लगेचच ही रेसिपी करायला घ्या. आणि तुमचे छोले भटुरे कसे झाले हे सुद्धा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.